राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांच्या काही विविध मागण्या या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने येत आहेत। तर काय प्रमुख मागण्या आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि सर्वांच्या हिताच्या बातम्या आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या या अद्यापपर्यंत प्रलंबितच आहेत। यावर कोणत्याही सरकारकडून निर्णय घेतला जात नाही। अशा कोणत्या मागण्या आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया। नंबर 1, जुनी पेन्शन योजना। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी बऱ्याच दिवसापासून केली जात आहे, परंतु सदर मागणीवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही। कारण जुनी पेन्शन सारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे, परंतु या दोन्ही नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाच पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी होत आहे। 2, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत। कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत येत आहे, कारण देशात केंद्र सरकारसह इतर 25 राज्य सरकारने निवृत्तीचे वय हे 60 वर्ष केलेले आहे। याच धर्तीवर राज्यातील कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी होत आहे। तर या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांकडून या दोन प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या जात आहेत आणि त्यासाठी धरणे आणि आंदोलने केली जाणार आहेत। तर या संबंधाने कोणती मागणी पूर्ण होऊ शकते आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा, एकमेकांना शेअर करा, कारण जुनी पेन्शन आणि कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष यापैकी कोणती मागणी तुम्हाला जास्त आवडते त्याबद्दल तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता। एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हिंद।